व्हॅलेंटाईन डे निमित्त गायक मंगेश चव्हाण आपल्या चाहत्यांसाठी रोमॅन्टिक गाण्याचा अल्बम घेऊन आलाय। प्रेमी युगुलांसाठी ही खास भेट ठरणार आहे। या अल्बम विषयी मंगेश आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी प्रणाली मोरे हिनं। व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय आणि अर्थात त्या निमित्तानेच आपल्या भेटीला एक छानसा रोमॅन्टिक अल्बम येतोय मंगेश चव्हाणचा। अर्थात थोडंसं त्याच्याशी बोलल्यानंतर जाणवलंय की या अल्बमच्या माध्यमातून तो एका वेगळ्या पद्धतीने आपल्या भेटीस येतोय आणि या संदर्भातच आपण त्यांच्या पूर्ण टीमशी बोलणार आहोत। तिची याद आली हा अल्बम आपल्या भेटीला येतो। युनिव्हर्सल म्युझिक कंपनी तो अल्बम आपल्या भेटीला आणते। मंगेश, जसं तू म्हणालास की थोडंसं वेगळ्या पद्धतीनं तू आमच्या समोर या अल्बमच्या माध्यमातून येणार आहेस, तर काय नेमकं ती वेगळी एक वेगळा बाज आणि वेगळी भूमिका तुझी असणार आहे आणि मला जाणून घ्यायला आवडेल की अगदी व्हॅलेंटाईनच्या मुहूर्ताला तू अल्बम घेऊन येतोयस। प्रेमी युगुलांसाठी ही खास भेट आहे, काय सांगशील एकंदरीत? माझा युनिव्हर्सल बरोबरचा हा सलग 5वा अल्बम आहे आणि माझा हा रोमॅन्टिक दुसरा अल्बम आहे। युनिव्हर्सल बरोबरचा तू परिस्वप्नातली हा माझा पहिला रोमॅन्टिक अल्बम आला होता आणि त्याच्यानंतर एक 4 वर्षांनी हा माझा दुसरा रोमॅन्टिक अल्बम येतो, तिची याद आली। ह्याच्यामध्ये 7 गाणी आहेत। 7 गाणी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि याच्यामध्ये अरेंजमेंट आपली नेहमी मराठी गाण्यांमध्ये नॉन फिल्मी आणि फिल्मीमध्ये जी होते ते प्रवाहाच्या विरुद्ध थोडं जाऊन आम्ही बॉलिवूड स्टाईल याच्यामध्ये आणलेली आहे आणि मला वाटतं मराठीमध्ये ही स्टाईल पहिल्यांदाच आपण या अल्बमच्या माध्यमातून आणतोय। तिची याद आली आणि याचं खूप छान अरेंजमेंट केलेलं आहे। मातब्बर संगीत संयोजक संजय मराठे आहेत, माझा मित्र अमित भवर आहे आणि आत्ता तुम्ही जे गाणं ऐकलं, रेकॉर्ड आपण केलं ते सुदेश गायकवाड, अप्रतिम अरेंजमेंट केलंय त्यांनी। त्याची ही आयडिया सगळी की ही स्टाईल आपण मराठीमध्ये आणलेली नाही आहे, तर आपण ही आणूया आणि आम्ही हा प्रयोग यशस्वी झाला असं मानतो आम्ही। एक अभिजीतजी, रोमॅन्टिक अल्बम म्हटल्यावर प्रेमाचे वेगवेगळे जॉनर असतात, म्हणजे प्रेमाची वेगवेगळी छटा असते, पण या अल्बम मध्ये 7 गाणी आहेत। त्यांचे जॉनर, त्यांचे भाव नेमके कशा प्रकारचे आहेत जे तुम्ही तुमच्या संगीतात चालबद्ध केलेत? ह्या अल्बममध्ये सगळे वेगवेगळे रंगछटा आम्ही निवडलेले आहेत। त्यात सॅड सॉन्ग आहे, एक हळूवार रोमॅन्टिक गीत आहे, डुएट सॉंग्स आहेत, अशी वेगवेगळी गीतं आम्ही निवडली। के संजय गीतकार आमचे आहेत, त्यांनी खूप छान साध्या सरळ भाषेमध्ये खूप छान गीत लिहिलेली आहेत आणि माझा मित्र मंगेश ह्याच्याबरोबर हा माझा 2nd अल्बम आहे आणि याच्यात पूर्ण 7 गाण्यांना मी संगीत दिलेलं आहे आणि खूप छान मजा आली मला या टीमबरोबर काम करताना। एक वेगळा म्हणजे जो बॉलिवूड टच दिलेला आहे आम्ही याच्यात, तर तो खूप असा इंटरेस्ट वाटू शकतो लोकांना की ऐकता क्षणी अरे हे फिल्म सॉन्ग का नाही होऊ शकत, तर अशा पद्धतीचा आमचा एक प्रयत्न आहे। म्हणजे जी खरं तर 7 गाणी आणि रोमॅन्टिक गाणी, त्यामुळे प्रेमावर खरं तर भरभरून लिहिता येतं, पण ही गाणी लिहिताना ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर जावी, ते म्हणून गीतकार म्हणून किती चॅलेंज होतं? चॅलेंज म्हणजे हा माझा पहिलाच कमर्शियल अल्बम आहे आणि प्रत्येक गाण्याची थीम आम्ही एक कन्सेप्च्युलाइज केली होती। मंगेशजी त्याच्यामध्ये फार त्यांचा मोठा वाटा आहे आणि मी नवोदित जरी असलो तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चांगली गीतं लिहू शकलो आणि प्रत्येक गाण्याची थीम म्हणजे मी माझ्यावर कोणाचा इन्फ्लुअन्स नाही आहे, म्हणजे असं कोणाची गीतं मी जास्त ऐकत नाही, फक्त हिंदी जास्त ऐकल, मराठी जास्त ऐकत नाही, तर इन्फ्लुअन्स नसल्यामुळे माझी एक त्याच्यामध्ये स्टाईल आहे। प्रत्येक गाणं जर तुम्ही ऐकाल नंतर जेव्हा तो रिलीज होईल त्यावेळेला की तुम्हाला कळेल की हा गीतकाराची काहीतरी वेगळी स्टाईल आहे स्वतःची अशी। गाणी दिले तेव्हाच मला सांगितलं की मला काहीतरी नवीन हवं आहे, सो मग काहीतरी नवीन करायचं म्हटलं तर काहीतरी नवीन ऐकलं हवं आहे। ऐकलं नवीन, त्याच्यानंतर कळलं की गाणी इतकी सुंदर लिहिली आहेत संजयजींनी, आमच्या खूप चांगली चाल लावल्यात अभिजित दादाने। आता माझी चॅलेंज होतं की गाण्याला चांगलं रचना करणं, म्हणजे गाणं सॉलिड वाटलं पाहिजे की लोकांना हे गाणं मला आवडलंय किंवा हे गाणं पण मला आवडलंय, असं सगळी गाणी आवडली पाहिजे। त्याचं चॅलेंज होतं की गाण्याचे वेगळ्या प्रकारचं अरेंजमेंट करणं। सो पहिल्यांदा गाणं घेतलं ते टायटल ट्रॅक आम्ही, त्याच्यामध्ये आम्ही केला प्रयत्न की चांगलं काहीतरी नवीन साऊंड्स आणि एलिमेंट्स वापरायचे, ते झाला प्रयोग सक्सेस। नंतर मला मंगेशने सांगितलं की नाही, आता हे गाणं एक गाणं अख्खं तुला करायचं आहे, अख्खं म्युझिक वगैरे तू ठरव काय ते। सो एक गाणं दिलं मला, तर मी 5 दिवस त्या गाण्यावर काम करत होतो की मला सुचत नाही काय करायचं, नवीन साऊंड आणि द्यायचेच आहेत, म्हणजे सॉलिडच वाटलं पाहिजे गाणं। तर मग ऑफकोर्स मंगेशाचा भरोसा,
संजयजींचे भरोसा, अभिजितचा भरोसा, त्याच्यामुळे गाणं चांगलं झालं असं टीमला वाटतंय. आणि त्याच्यामध्ये फक्त माझा मोलाचा वाटा नाही आहे, बिकॉज माझ्यासोबत अजून टेक्निशियन्स होते, म्हणजे माझे रेकॉर्डिस्ट मंगेश. ऑफकोर्स मंगेशने खूप चांगलं गायलं गाणं म्हणून ते चांगलं वाटतंय. अशा सांज वेळी तिची याद आली, हळव्या क्षणांची मुखी साद आली, विरहाची गीते दिलाच्या महाली. खूप छान आणि आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अर्थात तिची याद आली हा अल्बम, अर्थात हे प्रेमाचं पुष्प जे मंगेश आणि त्याची टीम आपल्या भेटीला आणते, हे प्रत्येकानं आपल्या जवळ बाळगलं पाहिजे. कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई.